अमरावतीच्या परतवाडातील तरुणींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणारा अटकेत मोहम्मद तन्वीर नावाच्या युवकानं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। मोहम्मदनं तब्बल 180 मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप। नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळेंचा भोंदू खरात सोबतचा व्हिडिओ पुरावे गायब करण्यामध्ये कराळेंचा हात असल्याचा आरोप। तृप्ती देसाई आणि अंजली दमानी यांची चौकशीची मागणी। चाकणकरांच्या नावे सुनेत्रा पवारांना आलेल्या धमकीवर स्वतः चाकणकरांची प्रतिक्रिया। माझ्या बदनामीसाठी निनावी पत्र लिहिण्यामागे कुणाचं सौजन्य हे समोर यावं, चाकणकरांकडून चौकशीची मागणी। अहिल्यानगरमध्ये दत्तधाम सरकार नावानं आणखीन एक स्वयंभू महाराज भक्तांच्या समस्या सोडवण्याचा दावा करत भोंदूगिरी करत असल्याचा अनिसचा आरोप। गाडगेंनी मात्र आरोप फेटाळले। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानचा फोटो आला समोर। निदानं आरोपींना मदत केल्याचा आरोप। गेल्या 15 दिवसापासून निदा फरार। लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस घेतल्यानं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। मुंबईतल्या गोरेगावमधील घटना। मृत तरुण आणि तरुणी MBAचे विद्यार्थी। गोरेगाव नेस्को सेंटरमधील पार्टीत ड्रग पुरवणाऱ्याला कल्याणमधून अटक। आरोपी आनंद पटेलच्या मुसक्या आवळल्या। आतापर्यंत 6 जणांना अटक। रोहित पवार उद्यापासून सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार। बारामतीत सलग 3 दिवस प्रचार सभा घेणार। मुंबईतल्या वरळीत डीजे लावण्यावरून पोलीस आणि भीमा अनुयायांमध्ये वाद। पोलिसांनी डीजे लावण्यास मनाई केल्यानंतर लाईट बंद करून रहिवाशांकडून निषेध। काही काळ वादानंतर पोलिसांकडून डीजे लावण्यास परवानगी। नितीश कुमारांनी दिला बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा। भाजपचे सम्राट चौधरी होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री। उद्या सकाळी 11 वाजता सम्राट चौधरींचा शपथविधी। छत्तीसगडमधील वेदांता औष्णिक वीज प्रकल्पात मोठा स्फोट। स्फोटात 12 कामगारांचा मृत्यू, 15 जण जखमी। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदींमध्ये फोनवरून चर्चा। भारत अमेरिका संबंधांवर दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। अमेरिका इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी लवकरच। गुरुवारपर्यंत चर्चेची दुसरी फेरी होण्याची दाट शक्यता। इराण चर्चेसाठी अत्यंत उत्सुक, ट्रम्प यांचा दावा। भारतीय जहाजांना होर्मुझमधून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी सहकार्य करण्याचं इराणचं आश्वासन। भारत आणि इराणमध्ये सकारात्मक चर्चा सुरू। इराणकडून होर्मुझमधून वाहतुकीसाठी नवा नकाशा।